पण ही महेश्वरी साडी नाही, तर त्या साडीला तुम्ही महेश्वरी म्हणू शकत नाही असा हा GI टॅग असतो. सगळीकडे यांना महेश्वरी साड्या दिसतात, पण खरी साडी कशी ओळखू मी, किंवा महेश्वरी साडीचं वैशिष्ट्य काय आहे, महेश्वरी साडीचा कपडा कसा असतो, किंवा या साडीचे डिझाईन्स काय आहे, याच्यातले टाइप्स काय आहेत, हे सगळं जाणून घ्यायचं असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी ग्रीष्मा दातार. मी तुमच्यासाठी साड्या, मुख्यतः साड्या, रेसिपी, लाईफस्टाईल आणि ट्रॅव्हलिंग या सगळ्या विषयांवरचे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला या सर्व विषयांमध्ये रस असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आणि हो, हे जे बेल आयकन आहे ना, ते क्लिक करा, म्हणजे मी कधी व्हिडिओ अपलोड करते ना ते तुम्हाला नक्की कळेल. महेश्वरी साडी. महेश्वरी हे जे नाव आहे तर ते मध्य प्रदेशमध्ये एक गाव आहे महेश्वर, इथे या साड्या विणल्या जातात आणि त्यावरून या साडीला नाव मिळालं महेश्वरी. तर या साडी व्यवसायाची सुरुवात झाली ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुढाकाराने. 18व्या शतकात त्यांनी महाराष्ट्र, गुजरात इथून विणकर बोलवले आणि या साडी उद्योगाला त्यांनी चालना दिली. पूर्वी असं म्हणत असत की त्यांनी खूप म्हणजे साडीचा रंग कसा असावा, साड्यांचे पोत, साड्यांची डिझाईन्स कशी असावी, हे सगळं अहिल्याबाईंनी जातीने लक्ष देऊन बघितलं आणि या उद्योगाला चालना दिली. त्यांनी खूप प्रसिद्ध केल्या ह्या साड्या महेश्वरच्या. तर 2010 मध्ये या महेश्वरी जी साडी आहे तिला GI टॅग मिळालेला आहे, म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग. तर GI टॅग म्हणजे काय असतं, तर केवळ महेश्वर मध्ये तयार होणाऱ्या साडीला महेश्वरी म्हणू शकता तुम्ही. इतर कुठेही म्हणजे किंवा सुरत किंवा कुठेही या साड्या जर तयार झाल्या तर त्या साडीला तुम्ही महेश्वरी म्हणू शकत नाही असा हा GI टॅग असतो. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही ही साडी खरेदी कराल तेव्हा हा GI टॅग आहे की नाही हे खरेदी करताना नक्की बघा. महेश्वरी साडी जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा महेश्वरी साडी असते कॉटन आणि सिल्क मिक्स अशी असते. जेव्हा आपण ताना आणि बाना म्हणतो साडीचा, तर ताना म्हणजे उभा धागा आणि बाना म्हणजे आडवा धागा. तर जे उभे धागे असतात, ताना जो असतो तो रेशमाचा असतो आणि बाना असतो तो सुती धाग्यांचा असतो आणि असं कॉटन सिल्क असं मिक्स असलेली ही साडी असते आणि नेसायला खूप हलकी फुलकी असते, एकदम सॉफ्ट असते, म्हणजे खूपच छान असते ही साडी. तुम्ही उन्हाळ्यात सुद्धा नेसू शकता. दुसरं म्हणजे की ह्या जरी कॉटन सिल्क साड्या असल्या तरी यांना एक प्रकारची शाईन असते, कारण जो धागा असतो रेशमाचा तर त्याला चकाकी असते. जरीच्या साड्या असतात पण टोचणारी जर नसते, त्याच्यामुळे कुठल्याही सण समारंभाला तुम्ही या साड्या आवर्जून नेसू शकता, विशेषतः उन्हाळ्यात. आता उन्हाळा येतोय तर लग्न समारंभासाठी तुम्ही अशा साड्या नक्कीच नेसू शकता. महेश्वरी साडीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा काठ. महेश्वरी साडीचा जो काठ असतो तो एकदम वैशिष्ट्यपूर्ण असतो आणि रिव्हर्सिबल असतो, म्हणजे दोन्ही बाजूनी तो समान दिसला पाहिजे. तर जेव्हा पण तुम्ही महेश्वरी साडी घ्याल तर तेव्हा महेश्वरी साडीचे काठ बघा, कारण ते मागून पुढून सारखेच दिसले पाहिजे. तर ही रिव्हर्सिबल बॉर्डर हे महेश्वरी साडीचं एक वैशिष्ट्य आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की महेश्वरी साडीचे काठ हे रिव्हर्सिबल असतात. तर रिव्हर्सिबल म्हणजे काय, तर तुम्ही दोन्ही बाजूनी बघितलं तर ते सारखेच दिसले पाहिजे. सो जेव्हा तुम्हाला खरी महेश्वरी साडी, ओरिजिनल महेश्वरी साडी जेव्हा ओळखायची असते तर तिची बॉर्डर बघा. आता मी तुम्हाला डिटेल फोटो दाखवते इथे या साडीचा. तर हा काठ आहे साडीचा, तर हा सरळ आहे आणि हा असा बघितला तर हा उलट काठ आहे, पण हा दोन्हीकडून सारखाच दिसतोय काठ. आणि ही हँडलूम साडी आहे. ही मी कॉम्बिनेशन हे मी माझ्यासाठी, माझ्या आईसाठी वेगळं विशेषतः बनवून घेतलेलं होतं विणकरांकडून. तर ही प्युअर हँडलूम साडी आहे आणि बघाल तर या साडीचं काठ एकदम सरळ आहे, याचे काही धागे मागून निघालेले नाहीत. तर हेच वैशिष्ट्य आहे महेश्वरी साडीचं. जेव्हा तुम्ही ओरिजिनल साडी घ्यायला दुकानात जाता तेव्हा साडीचे काठ बघा आणि काठावरून तुम्हाला कळेल, साडीच्या काठावरून, की ही खरी महेश्वरी साडी आहे की नाही. महेश्वरी साडी जेव्हा विणली गेली तर त्या साडीवर नर्मदेच्या किनारी जे घाट आहेत तर त्या घाटांच्या वास्तुशैलीचा प्रभाव या साड्यांवर आहे.
नर्मदा नदीच्या काठावर जे घाट आहेत, महेश्वरचे घाट जे खूप प्रसिद्ध आहेत, तर त्या घाटांवर जे डिझाईन आहेत तेच डिझाईन महेश्वरी साडीवर देखील आहे. तर या साड्यामध्ये 4 प्रकारच्या साड्या असतात किंवा त्यांच्या बॉर्डर असतात. एक म्हणजे चटई, दुसरी म्हणजे ईट, तिसरी म्हणजे हिरा आणि चौथी म्हणजे लहेरिया. तर हे सगळे जे प्रकार आहेत काठांचे किंवा साड्यांच्या डिझाईन्सवरचे, हे नर्मदेच्या घाटांवरून आपल्या साड्यांवर आलेले आहेत. तर चला बघूया. माझ्याकडे आधीच्या भागामध्ये मी तुम्हाला काही महेश्वरी साड्या दाखवल्या होत्या. आता अजून थोड्या दाखवते ज्या आहेत माझ्याकडे. तर चला मी टाईप सकट तुम्हाला दाखवते की काय काय साड्या आहेत या. तर ही जी पहिली साडी आहे ना, ही माझ्या आईची साडी आहे आणि ही साडी मी माझ्या आईसाठी खास विणून घेतली होती. माझ्या संपर्कात काही विणकर आहेत महेश्वरचे, तर त्यांच्याकडून मी नेहमीच साड्या घेत असते. तर ही त्याच्यातलीच एक साडी आहे आणि खास कलर कॉम्बिनेशन आईच्या आवडीचं देऊन अशी साडी आम्ही बनवून घेतलेली आहे. याचा पदर पूर्णतः काळा आहे. मी तुम्हाला फोटो दाखवेन याचा बाजूचा. आणि बघा मी दिसते याच्यातून, म्हणजे किती तलम साडी आहे. छान कॉटनची साडी आहे, हलकी फुलकी. पण याला मी जसं म्हटलं तसं एक प्रकारची शाईन आहे. हे बघा जर आहे पदराला. आणि जरी कॉटनची असली पण कॉटन सिल्क असल्यामुळे या साडीला एक शाईन येते. त्यामुळे तुम्ही लग्न समारंभाला नेसू शकता. खूप सुंदर असा केशरी रंग आहे आणि याची बॉर्डर जी आहे ना, ती चटई बॉर्डर आहे. हे बघा. तर ही जी बॉर्डर आहे ही चटई बॉर्डर आहे, विणलेली. एकात एक असे जे तुम्हाला धागे दिसतात ती, आणि रिव्हर्सिबल बॉर्डर आहे. ओरिजिनल हँडलूम साडी आहे. याची किंमत आता मी जेव्हा विणकराकडून घेतली तर तेव्हाच आम्हाला 4,500 ते 5,000 पडली होती. तेव्हा खूप जुनी साडी आहे. मला वाटतं 3 ते 4 वर्ष नक्कीच झाली असतील. तर तेव्हा घेतलेली आहे. आता याची किंमत दुकानात किती आहे माहित नाही, कारण प्युअर हँडलूमची साडी आहे. जसं तुम्ही बघू शकता. याच्यावर काळे बुट्टे आहेत, गोल्डन बुट्टे आहेत आणि पदर असा छान काळा पदर आहे. याला मी दाखवते पदर. असा छान काळा पदर आहे. तर ही होती साडी चटई बॉर्डरची. तर तुम्हाला आयडिया आली असेल की बॉर्डर कशी असते याची. ही जी दुसरी साडी आहे माझ्याकडे, एकदम छान गडद हिरवा रंग आहे या साडीचा. खूप सुंदर आहे. बॉटल ग्रीन कलरची साडी आहे आणि ही जरी महेश्वरी ज्याला म्हणतो तशी आहे. जरी आहे पूर्ण, चेक्स आहेत जरीचे आणि बघू शकता तुम्ही. आता याची बॉर्डर पण मी तुम्हाला दाखवते. बघा तलम साडी आहे एकदम. तर याची जी बॉर्डर आहे ही हिरा बॉर्डर आहे, म्हणजे डायमंड सारखी बॉर्डर आहे. आता याच्यात गंमत काय होते माहितीये का, ईट आणि हिरा हे सेमच दिसतं. पण हिरा जेव्हा तुम्ही म्हणता ना, तर तेव्हा ते असं चौकोन जे असतं ईटचं जे चौकोन आहे, तर त्याच्यात असा एक होल आहे. डायमंड दाखवायला वेगळा आहे तो. तर तुम्हाला मी बॉर्डर दाखवते साडीची पहिले. तर बॉर्डर बघितली तुम्ही, हिरा बॉर्डर आहे आणि अंगभर चेक्स आहेत या साडीला. तर ही तुम्ही समारंभाला कुठल्याही नेसू शकता. लग्न कार्यात सुद्धा ही साडी नेसू शकता आणि खूप छान छान कलर येतात याच्यामध्ये. एक राणी कलर येतो, एक मजेंटा कलर आहे. इतके सुंदर कलर आहेत. लाल रंग सुद्धा याच्यात खूप छान वाटतो. मला हिरवा हवा होता म्हणून मी ही घेतली. तर या साडीची मार्केट प्राइस 3,500 ते 4,000 पर्यंत आहे या साडीची. तर तुम्ही बघू शकता आणि हिरा बॉर्डर आहे. आता पुन्हा तेच, याला सुद्धा रिव्हर्सिबल बॉर्डर आहे. कळत नाही, धागे निघालेले नाहीये, त्याच्यावरून तुम्हाला कळतं की ही ओरिजिनल महेश्वरी साडी आहे. ही जी तिसरी साडी आहे आता, ही खरं तर माझ्या मावशीने मला दिलेली साडी आहे. ही तिची साडी होती, तिने मला दिली. माझी मावशी सौ अपर्णा मांढरे, हिने मला ही साडी दिलेली आहे. खूप सुंदर महेश्वरी आहे ही आणि ह्याची बॉर्डर जी आहे ती ईट बॉर्डर आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. आता या साडीची जी बॉर्डर आहे ही ईट बॉर्डर आहे. आता जी मी चौथी साडी तुम्हाला दाखवणार आहे ना, ही खूप फेमस झालेली आहे साडी. तुम्ही जर बघितलं असेल, तुम्ही जर महेश्वरी साड्यांचे डिझाईन्स बघत असाल किंवा त्याच्याशी रिलेटेड ते विकणारे पेज बघत असाल, तर हे बघा, ही खूप सगळ्यांकडे ही साडी आहे. मला आवडली होती. ड्युअल टोन साडी आहे आणि जे मी मगाशी म्हणाले
की डायमंडचे जे बुट्टे आहेत ते आहेत या साडीवर. हे बघा, त्या साडीची रेंज बाहेर मला वाटतं 3,500 ते 4,000 याच्यामध्ये विकली जाते ही साडी. पण छान आहे, तुम्ही बघू शकता. माझ्या बऱ्याचशा महेश्वरी साड्या आहेत ना, हे मी थेट महेश्वरचे जे विणकर आहेत त्यांच्याकडूनच घेतलेल्या आहेत. दुकानात मी एकच साडी, एक किंवा दोन घेतल्या असतील, पण बाकी सगळ्या साड्या माझ्या मी विणकरांकडून मागवते. तर त्यामुळे मला खात्री आहे की माझ्याकडे ज्या साड्या आहेत त्या सगळ्या हँडलूम आणि प्युअर महेश्वरी साड्या आहेत. तुम्ही बघू शकता, हे बघा. तर आता ही साडी मी खरं तर आधी दाखवली होती. माझा आधीचा एक व्हिडिओ आहे चॅनलवर, तर त्याच्यात मी महेश्वरी साड्यांचं माझं पर्सनल कलेक्शन तुम्हाला दाखवलं होतं. तर त्यातली ही साडी आहे. या बाकीच्या साड्या मी आधी दाखवल्या नव्हत्या, पण आता ही जी दाखवते ती आधी दाखवली होती, पण मी आता परत दाखवते. ती बॉर्डर साठी दाखवते, कारण मी तुम्हाला चटई बॉर्डर दाखवली, हिरा बॉर्डर दाखवली, ईट बॉर्डर दाखवली. आता मी लहेरिया बॉर्डर दाखवणार आहे. लहेरिया ही बॉर्डर असं म्हणतात की नर्मदा नदीचे जे तरंग आहेत त्याच्यावरून ती जी बॉर्डर विणली जाते, तर तशी ही लहेरिया बॉर्डर आहे. हे बघा, ही खरं तर आहे इंदोरी साडी आहे, पण माहित नाही सध्या ना सगळीकडे ही महेश्वरी, गर्भ रेशमी महेश्वरी असं म्हणून विकली जाते. खूप सुंदर कलर आहेत याच्यामध्ये. म्हणजे मी बऱ्याच सोशल मीडिया जे पेजेस आहेत ज्यांचे व्यवसायाचे, तर त्याच्यावर मी बघते ही गर्भ रेशमी महेश्वरी नाहीये, आणि मग त्याच्यामुळे ना ती थोडी अजून चढ्या किमतीने विकतायत ते लोक. पण नाही, ही इंदोरी साडी आहे. रेशीम आहे का, तर हो आहे, पण ही इंदोरी साडी आहे. ओरिजिनल महेश्वरी साडी कशी ओळखायची ते मी आता तुम्हाला सांगितलंच. महेश्वरी साडीची काळजी कशी घ्यायची, तर तिला घरी धुवायचं नाही. एकतर तुम्ही ड्रायक्लीन करू शकता, आणि नेहमी कॉटनचे कव्हर्स किंवा कॉटनचा कपडा असतो त्याच्यातच गुंडाळून महेश्वरी साड्या ठेवा. या साड्यांची काळजी कशी घ्यावी या विषयावर मी एक व्हिडिओ केलेला आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. जरूर बघा तुम्ही तो व्हिडिओ. सर्व तुम्हाला सांगितलं आहे की काय टाळायचं आणि काय गोष्टी करायच्या जेव्हा आपण साड्या आपल्याला खूप वर्ष टिकवायच्या असतील तर. अशा प्रकारे तुम्ही महेश्वरी साडीची काळजी घेऊ शकता. महेश्वरी साड्यांमध्ये आता मेन काय माहितीये का, खूप स्वस्त साड्या देखील आलेल्या आहेत. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की सगळे, म्हणजे लोक असं म्हणतात की अरे इथे ही 4,000ची आहे, इथे ही 900ची आहे. पण जी 900 वाली साडी आहे ना, ती तुम्ही बघा, ती महेश्वरी साडी नाहीये. त्या कॉटनच्या साड्या आहेत, त्याच्यामध्ये सिल्कचा धागा नसतो, पूर्णतः कॉटन जाडं भरडं, आणि त्या साड्या त्यांना अजिबात शाईन नसते. शाईन असली तरी ते ओरिजिनल धागे नसतात, ते कृत्रिम धागे असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर चांगल्या साड्या आपल्या कलेक्शन मध्ये हव्या असतील तर महेश्वरी साडी विकत घेताना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. अजून पुढे कुठल्या विषयांवर व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे महेश्वरी साडी आहे का, तुम्हाला कुठला प्रकार आवडतो ते मला नक्की सांगा. ओके, बाय, थँक्यू.